कुठलाही खेळाडू हा अत्यंत सेन्सिटिव्ह प्राणी असतो. फर्स्ट ऑफ ऑल ही इज फ्रॉम अ पुअर फॅमिली. एक लक्षात ठेवा, श्रीमंताच्या घरून कोणीही खेळाडू तयार होत नाही. कुस्ती आहे किंवा मैदानी खेळ आहेत, ह्याच्यामध्ये शक्यतो शेतकऱ्यांची मुलं किंवा गावखेड्यातली मुलंच पुढे असतात. आता ही लोक श्रीमंत नसतात, त्यांच्याकडे पैसे नसतात किंवा दे आर नॉट इन्शुअर्ड. ती सोडून देतात, ते म्हणतात जाऊ दे असं सोडून, म्हणजे दुर्लक्ष करतात. सो आम्ही त्यांना अवेअरनेस करून त्यांना सांगू शकतो की दुर्लक्ष करायची गरज नाही. हे सेंटर आहे जिकडे आपण प्रधानमंत्री आरोग्य योजना आहे. मुंबईतील KEM रुग्णालयात विशेष खेळाडूंसाठी उपचार केंद्र सुरू करण्यात आलंय. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आणि उपचारासाठी डॉक्टरांची फौज या विभागात कार्यरत असणार आहे. हा विभाग हा खेळाडूंच्या इंजुरीसाठी आणि खेळ डेव्हलपमेंटसाठी आहे. स्पोर्ट्स सायन्स लॅब आणि रिहॅबिलिटेशन सेंटर अलॉंग विथ द ट्रीटमेंट सेंटर. एखाद्या खेळाडूला जर इजा झाली तर तो इकडे येणार, त्याला आम्ही उपचार पद्धती करणार, त्याची डायग्नोसिस करणार, त्याच्यानंतर त्याला आम्ही जे उपचार लागणार ते करणार. सर्जरी लागली, सर्जरीसाठी पण आपल्याकडे 3 ऑपरेशन थिएटर आहेत, अद्ययावत आहेत, त्याच्यामध्ये सर्व ॲडव्हान्स मशीन्स आहेत. आणि जर त्याला सर्जरीची गरज नसेल, नुसती रिहॅबची गरज असेल तर आपल्याकडे रिहॅब मशीन्स आहेत. मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक खेळाडू घडत असतात. मुख्यत्वे ग्रामीण भागातही सध्या खेळाडूंची संख्या वाढतीये. मात्र मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारा पैसा, प्रशिक्षण यातच अनेकांची निराशा होते. आणि ही पैशांची तरतूद झाली तरी शरीर तंदुरुस्त राखणे यासाठी मेहनत घ्यावी लागते. याच दरम्यान अनेकदा दुखापतही होते. रुग्णालयात उपचारासाठी पैसे नसल्याने अनेक खेळाडू उपचार न करता खेळातून माघार घेतात. मात्र आता KEM रुग्णालयात या विशेष विभागामुळे खेळाडूंवर मोफत उपचार दिले जाणार आहे. कुठलाही खेळाडू हा अत्यंत सेन्सिटिव्ह प्राणी असतो. फर्स्ट ऑफ ऑल ही इज फ्रॉम अ पुअर फॅमिली. एक लक्षात ठेवा, श्रीमंताच्या घरून कोणीही खेळाडू तयार होत नाही. ते झाले तरी फक्त शूटिंग किंवा रायफलमध्ये होतील, की जे इझी गेम्स आहेत. हे जे तुमचे धावणारे खेळ आहेत किंवा कुस्ती आहे किंवा मैदानी खेळ आहेत, ह्याच्यामध्ये शक्यतो शेतकऱ्यांची मुलं किंवा गावखेड्यातली मुलंच पुढे असतात. आता ही लोक श्रीमंत नसतात, त्यांच्याकडे पैसे नसतात किंवा दे आर नॉट इन्शुअर्ड. अशा वेळेला त्यांच्यावर उपचार करणं अनेकदा कठीण होऊन जातं आणि ते विदेशात जाऊ शकत नाही किंवा कॉर्पोरेट सहन करू शकत नाही, एवढे एक्सपेन्सेस असतात. मग ती सोडून देतात, ते म्हणतात जाऊ दे असं सोडून, म्हणजे दुर्लक्ष करतात. सो आम्ही त्यांना अवेअरनेस करून त्यांना सांगू शकतो की दुर्लक्ष करायची गरज नाही. सर्व प्रकारच्या दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी केंद्रात विविध स्वरूपाची उपचार पद्धती आहे. उपचारासाठी आवश्यक असणारे ऑर्थोस्कोपी, शल्यचिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ अशा सर्व स्वरूपाचे उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. आमचं जे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे हे यामध्ये आम्ही जी आधुनिक इन्स्ट्रुमेंट्स जमा केलेली आहेत किंवा जी ते आम्ही ठेवलेली आहेत ह्या खूपच ॲडव्हान्स्ड आहे. लाईक हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी असेल, अंडर वॉटर ट्रेडमिल असेल, झिरो ग्रॅव्हिटी ट्रेडमिल असेल, डी वॉल असेल, अशा ज्या सेंटर आहे ज्यामुळे जे इंज्युअर्ड पर्सन आहे त्याला स्पेसिफिक त्याच्या गेटवर, त्याच्या कोर मसल्सवर किंवा ज्या इंज्युअर्ड मसल्स आहेत याच्यावर काम करून तो लवकरात लवकर कसं प्री इंजुरी स्टेटस म्हणजे खेळण्याला कसं रिझ्यूम करू शकेल याच्यावर भर दिला जाईल. आमच्याकडे जे हे डिपार्टमेंट आहे तर इथे स्पोर्ट्स इंजुरी कन्सल्टंट्स, आमच्याकडे त्याचे स्पेशलाइज्ड वॉर्ड्स आहेत, आमच्याकडे त्याचे स्पेशलाइज्ड फिजिओथेरपिस्ट आहेत, स्पेशलाइज्ड ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत. प्लस हे जे नवीन इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत याची ट्रेनिंग आम्ही सगळ्यांना देणार. सगळ्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर त्याला ट्रेन करणार, कारण ह्या ज्या ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज आहेत याच्याबद्दल सगळ्यांना माहिती असली पाहिजे आणि ते त्यामध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर मग ही ट्रेनिंग आम्ही पूर्ण पेशंट्सला देऊ शकू. ह्या गोष्टी आम्ही पूर्णपणे काळजीपूर्वक केलेल्या आहेत. दुखापतग्रस्त खेळाडूंवर उपचार केंद्र सुविधा उपलब्ध करून देणारं KEM हे पहिलं रुग्णालय आहे. यावर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. भारतात ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेची तयारी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलंय. अशावेळी मुंबईसारख्या महानगरात क्रीडापटूंसाठी असे विभाग तयार होणं अतिशय आवश्यक आणि महत्त्वाची बाब आहे. रुग्णालयात आल्यानंतर फक्त 10 रुपयांचा केस पेपर काढून OPD मध्ये रुग्णांची प्राथमिक तपासणी केली जाणार आणि त्यानंतर पुढे रुग्णांवर आवश्यक असणारे उपचार केले जातील. अद्ययावत प्रणालीने सज्ज असलेल्या BMCच्या या विभागामुळे अनेक खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.